उज्ज्वल करिअरचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे 10वी-12वी नंतर MBA मानांकित उचगाव येथील NIT मधील प्रवेश। इथे आहेत मेकॅनिकल, मेकॅट्रॉनिक्स व ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर, कम्प्युटर सायन्स, AI डिग्री, सिव्हिल, ऑटोमोबाईल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स व कम्प्युटर AI डिप्लोमा कोर्सेस, अनुभवी प्राध्यापक, इंडस्ट्री स्पॉन्सर्ड लॅब्स, डिजिटल लायब्ररी, शासकीय सवलती, स्टार्टअप साठी IIC आणि हमखास नोकरी देणारे प्लेसमेंट सेल। बहुजनांचा ज्ञानस्रोत NIT म्हणजे करिअरचा राजमार्ग व प्रगतीचा महामार्ग। प्रवेशासाठी संपर्क 1800 890 6290। जिल्हा हिवताप कार्यालयाची हिवताप जनजागृती मोहीम यशस्वी। 1 जून ते 30 जून पर्यंत हिवताप जनजागृती मोहीम जिल्हा हिवताप कार्यालयामार्फत राबवण्यात आली। डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया इत्यादी आजारांमार्फत करावयाच्या प्रतिबंधक उपाययोजना, त्याचबरोबर आरोग्य शिक्षण जिल्हा हिवताप कार्यालयामार्फत देण्यात आले। याबाबत माहिती पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली। जिल्हा हिवताप कार्यालयातील पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील प्रत्येक शाळांमध्ये जाऊन मुलांना गप्पी मासे, डेंग्यू आळ्या दाखवल्या, जेणेकरून घरी गेल्यानंतर मुलांना देखील डेंग्यू आळ्यांची ओळख पटेल आणि डेंग्यू दिसल्यास त्वरित ते पाणी ओतून देतील। जिल्ह्यात संवेदनशील 48 डेंग्यू गावे आहेत। हिवताप कार्यालयामार्फत 3 शीघ्रपातक नेमले आहेत। यावेळी जिल्हा हिवताप अधिकारी विनोद मोरे म्हणाले, आज जिल्हा हिवताप कार्यालयामध्ये आपण पत्रकार परिषद केली। तर गेल्या जून महिन्यामध्ये 1 जून ते 30 जून पर्यंत आपण हिवताप जनजागरण मोहीम साजरी केली। त्याबद्दल आपण आज माहिती सांगण्यासाठी हे आयोजन केले आहे। तर या महिन्याभरामध्ये आपण बऱ्यापैकी सगळ्या गावामध्ये, सगळ्या प्राथमिक आरोग्य सगळ्या शहरामध्ये हिवतापाबद्दल, डेंग्यूबद्दल आणि चिकनगुनिया जितात त्या कितीजणी आजाराबद्दल सविस्तर माहिती सांगितलेली आहे। त्याच्याबद्दल आपण चांगली IIC दिलेली आहे, पब्लिसिटी केलेली आहे। तर ह्या अनुषंगाने आपल्याकडे हे जे कितीजणी आजार आहेत चिकनगुनियाच्या दृष्टीने नक्कीच याचा उपयोग होईल आणि याच्यामध्ये आपण सर्वांनी ग्रामस्थांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवावा आणि आपले कितीजणी आजार आपल्या गावातून, आपल्या घरातून रद्दफार करावे। जिल्हा हिवताप कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे कोडोली, पन्हाळा, इचलकरंजी येथे प्रभावीपणे कोरडा दिवस पाळला जातो। जिल्हा हिवताप कार्यालय मार्फत जेवढे होईल तेवढे डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया इत्यादी आजार होऊ नयेत म्हणून नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं सांगण्यात आलं। या पत्रकार परिषदेला सहाय्यक जिल्हा हिवताप अधिकारी JK कांबळे, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी वंदना दाते, आरोग्य निरीक्षक बाजीराव कांबळे यांच्यासह आदी उपस्थित होते। माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर।